तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर बघा, तुमच्याकडे अशा गव्हाच्या गोण्याचे काही तुकडे पडलेले असतीलच. चला तर बघूया. तर बघा, मी याच्यातून जे गव्हाचे तुकडे उरलेले होते ना, त्याच्यातून एका डिशच्या साहाय्याने असे गोल गोल आकारामध्ये मी सगळे कट करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकतात की काही जाड आहे, काही बारीक आहे. तर बघा, काय हलके आहे. तर माझ्याकडे गव्हाच्या गोणीचे काही तुकडे पडलेले होते आणि एका डिशच्या साहाय्याने मी सगळे असे एकूण 6-7 वर्तुळे तयार करून घेतलेले. एकूण 8 वर्तुळे मी कट करून घेतलेले आहे. तर बघा, हे सिलिकॉनचे ब्लाऊज पीसचे बी तुकडे होते माझ्याकडे. तर मी हे सगळे सिलिकॉनचे ब्लाऊजचे तुकडे आणि या गव्हाच्या गोणीचे तुकडे त्याच्यापासून आपण खूप सुंदरसं पायदान तयार करणार आहोत. तर बघा, तर माझ्याकडे काही असे मी पिशव्या बनवायचे ना, तर पिशव्यामध्ये जे जाड कपडा वापरला जायचा, तर त्या जाड कपड्याचे तुकडे होते. तर मी त्या दिवशी आवरत होते, तर मला सापडले आणि मग म्हणले चला काहीतरी बनवूया. तर बघा, मी काय घेतलेलं आहे, एक सिलिकॉन ब्लाऊज पीसचा तुकडा, नंतर आपलं गव्हाच्या गोणीचा तुकडा आणि एक जाडा कपड्याचा तुकडा असे ठेवून आपल्याला इथे वर्तुळ बनवून घ्यायचे आहे, म्हणजे शिवून घ्यायचे आहे. हे सगळे जे पॅटर्न आहे ते एकदमच आपण तयार करून घेऊया. तर बघा, तयार करून घेतले मी. तर तुम्हाला दाखवते, सिलिकॉनचे जे ब्लाऊज पीसपासून आपण हे सगळे वर्तुळे तयार करून घेतले. हा वर्तुळ आहे ना, थोडासा मोठा आहे बरं का, म्हणजे साईजने बी मोठा आहे. तुम्हाला याच्यात मॅजिक दाखवून देते. 8 इंचाचा आहे आणि बाकीचे जे वर्तुळ आहे ते छोटे छोटे आहे. तर 6 इंच किंवा 6.5 इंचाचे छोटे छोटे वर्तुळ आहे. तर एकूण मी 8 वर्तुळे घेतले होते. तर बघा, त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, ही जी वरची जी बाजू आहे ते आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तर मी हे तिरकस या पट्ट्या मी कट करून घेतल्या आणि इथे आपले हे जे वर्त आहे त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण हे पायपिंग करून घ्यायचे आहे. जेवढे बी आपण वर्तुळे बनवलेले होते त्याला सगळ्याला पायपिंग करून घ्यायचे आहे. तर बघा, आपले हे वर्तुळ झाले आहे आणि पायपिंग बी करून घेतलेले आहे. एकूण 7-8 वर्तुळ आहे. सर्वात मोठा वर्तुळ आहे, बारीक छोटे छोटे वर्तुळ आहे. तर तुम्ही बघू शकतात, आपल्याला हे सगळे वर्तुळ असे घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, शिलाई कशी मारायची आहे मी तुम्हाला दाखवून देते. तर बघा, अशा साहाय्याने पूर्ण इथे शिलाई मारायची आहे आणि एक मोठा वर्तुळ मध्यभागी ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी सोपं आहे, कोणाला बी बनवता येईल. पण माझ्याकडे ते जुने पुराणे कपडे होते ना, तर म्हणले काहीतरी बनवून दाखवायचं होतं तुम्हाला, म्हणून मी हे बनवून दाखवलेलं आहे. तर बघा, असं हे मोठं वर्तुळ तुम्ही याला बसण्यासाठी या काही काम करत असाल तर उभं राहण्यासाठी किंवा तुमच्या एखादी मांजर कॅट असेल तर त्यांना बसण्यासाठी तुम्ही हे बनवू शकतात. आता आजकाल कसं थंडी वाढलेली आहे, फरशा गार आहे, तर असं छोटं साधं सिंपलचं पायदान तुम्ही तयार करू शकतात. तर बघा, मी बाकीचे वर्तुळाला शिलाई मारलेली होती, नंतर मी मेन वर्तुळाला शिलाई मारून घेतली. तुम्ही बघू शकता की इतकं सुंदर हे बनलं होतं आणि मला तर खूपच आवडलं. काही नाही, आपण जास्त काही वापरलं नाही, जुने पुराणे कपडे. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. परत भेटू.